नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? तर मी साहिल आपले सहर्ष स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज नेमकं आमची मिरवणूक निघणार आहे. तर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की कशाची मिरवणूक निघणार आहे. तर दरवर्षीप्रमाणे देखील ह्या वर्षी देखील जगदंबा मंदिर येथे जे पारायण असतं ना, ज्ञानेश्वरी पारायण, तर त्याची समाप्ती झालेली आहे आणि दरवर्षी अशी मिरवणूक निघते. तर ह्या वर्षी आमची मिरवणूक आहे, कारण आता आम्ही बारावीत गेलो ना, त्याकरिता ह्यावेळेस आमची मिरवणूक आहे. तर आमच्या सोबत राहा. तर हे जे दिसतंय का तुम्हाला, इथं आम्ही सगळे जमा झालो होतो. तर हा आपला गुरुवेश कुरकुटे मित्र आहे, खूप चांगला मित्र आहे. तो पण आपल्या सोबत आहे ह्या मिरवणुकीमध्ये. आणि चला आता करूयाच चालू. आम्ही सगळे शूट करायचा प्रयत्न करीत होतो. वरचे लाईटिंगवाले मामा पण हात वरती करीत होते. सगळ्यांनी एकदम भारी पद्धतीने, एकदम कडक पद्धतीने त्यांची थीम क्रिएट केली होती. तर कुणी शिवाजी महाराजांचं केलं होतं, तर कुणी जे आपल्या म्हणजे भव्य दिव्य असं काही ना काही युनिक असं करायचा प्रयत्न करीत होते. आणि मेन म्हणजे ना, मला एक गोष्ट खूप आवडली. ह्या ज्या पोरी होत्या ना, त्यांनी देवींची जी हे ना एकदम म्हणजे मूर्तीच एकदम भारी पद्धतीने क्रिएट केली होती. तर मी नेमकं म्हणजे ना सगळ्यांना शूट करीत होतो. तर ह्या पोरींचा फोटोशूट चालत होता. मी म्हणलं जाऊ दे, चालू दे यांचं, आपण काही यांना डिस्टर्ब करीत नाही. तर मी यांना सोडून दुसऱ्यांना कवर करीत होतो. तर हे पोरं एकदम ब्रँडेड मस्तपैकी महाराज बिराज होऊन आले होते. सगळ्यांनी एकदम भारी आवरलं होतं. फेटे बिटे एकदम म्हणजे एकदम कडकमध्ये सगळे तयार झाले होते. त्यानंतर मला हे पर्सनली हे खूप भारी वाटलं, कारण सर्व धर्म समान असं कार्यक्रम वाटतो. कारण भारतात तेच आहे, सगळे धर्माला सारखे ट्रीट केले जाते. पण असं आपल्याला वाटत नाही. इथं आमचे सर लोकांची हजेरी वगैरे घेत होते. मी दमाने असं लपत शूट केलं, कोणाला काही कळू नाही दिलं. पण जाऊ द्या. त्याच्यात गुरुवेशचा आहे ना, हा जो प्रोजेक्ट आहे ना चंद्रयानचा, तो पण खूप भारी होता. त्याच्यानंतर हे ॲग्रीचे पोरं होते ना, यांनी एकदम म्हणजे सगळं एकदम भारी पद्धतीने जे मॉडर्न जे असतं का, मॉडर्न पद्धतीने शेती कशी केली जाते ते सगळं एक्सप्लेन केलं होतं त्यांच्या प्रोजेक्टमध्ये. आणि म्हणजे त्यांनी ड्रोननी कशी फवारणी करता येईल ते पण सांगितलं. म्हणजे असं एकदम भारी, बळीराजाला कसं मदत होईल. परत जे गर्ल्स होत्या ना, ते आता एकदम भारी मेकअप वगैरे करून आले होते. पण आम्हालाच माहिती आहे की त्यांचा मेकअप काय जादा वेळ टिकत नसतो, कारण एवढं चालावं लागणार आहे ना त्याला, की ज्याचं नाव दे. आणि त्याच्यात आहे ना, ते मी शूट करीत होतो आणि ते माझ्या कॅमेराकडेच पाहत होते. आणि मग त्याच्यात मग सर लोक वगैरे, हे जे चिल्लर पार्टी होते का, ते आपल्या कॅमेरासमोर मस्तपैकी ताशा बिशा वाजत होते एकदम क्वालिटीमध्ये. जे पोरं होते ना, त्याला वाटत होते काय चाललं आहे आता, हे शूट का करतो आहे. आणि जे शनेश्वरचे पोरं होते ना, त्यांनी पण खूप भारी पद्धतीने हे केलं आहे. पण ती पोरगीचं पटलं आपल्याला, ती तिचं क्लासवर्क कंप्लीट करीत बसली होती. हे ज्या मूर्त्या तुम्हाला म्हणत होतो ना, त्या ह्या आहेत. एकदम जवळून काढायचा प्रयत्न केला मी. खूप म्हणजे खूप एकदम भारी पद्धतीने मिरवणूक निघली होती आमची. म्हणजे कोणाला तोडच नाही, एवढी भारी निघली होती. आणि ना मी जे शूट करीत होतो ना, तर त्याच्यात आहे ना भरपूर लोकांना कळाना जे काय चाललंय. आणि सगळे असे तोंडाकडेच पाहत होते, काय चाललं आहे, ह्यो काय करतोय, हा शूट का करतोय, असं तसं बोलत होते. आणि त्याच्यानंतर गुरुवेश वर चढला आणि त्याच्या स्कूलने त्याला पुढं घेतलं. मग त्यांची स्टार्टिंगला ते पुढं गेले आणि आम्ही मागं राहिलो. तर म्हणजे जे असतं ना, आता हे जे लेझिमच्या पोरी आहेत ना, आता यांना घ्यायचं आहे पुढं. पण मला हे जे आहे ना, म्हणजे मला ऑलमोस्ट सगळंच आवडलं. आता याच्यात आहे ना, नवरात्रीचे 9 दिवस कोणती देवी आहे ना ते. परत याच्यात ह्या थीममध्ये ना छत्रपती शिवाजी महाराजांचा राजाभिषेक दाखवला होता. आणि ना मला हे जे ॲग्रीचे पोरं होते त्याचं ह्या बाबतीत हसू येत होतं की ते अशा मूर्त्यावरनीच उभा होते, काही करतच नव्हते. आणि तो ड्रोन पण लावला होता ना, आम्हाला वाटतं आज उडन उद्या उडन, पण तो काही उडतच नव्हता. आणि म्हणजे काय आता, परत हा माझा मित्र आहे, याला आहे ना, याला पण शूटमध्ये घेतलं. हा म्हणत होता मला पण शूटमध्ये घे, पण त्याला आता काही कळेनाच काय करू, आता हात वरती करू का नको करू.
त्याच्यानंतर ज्या वेळेस आमची जी मिरवणूक आहे ना ती चालू झाली ना, तर सगळे असे पुढे गेले ना, तर तुम्हाला सगळं दाखवायचा प्रयत्न केला मी. जर काही हुकचूक झाली असेल तर माफ करा मला. पण हे जे सर लोक होते ना ते सांगत होते ताशा बिशा कसा वाजायचा. परत हे जे यश अकॅडमीचे पोरं होते ना ते आपलं परेड वगैरे करीत होते. तर आणि जे सर लोक होते ते सगळ्यांना सांगत होते कसं काय कुठं काय करायचं आहे. आणि ह्या मामांचा तर स्पीकरच निघून आला होता, म्हणून काय करावं ते कळलं त्यांना. सगळे जे ड्रायव्हर मामा होते ते सगळे हसत होते, खूप भारी शूट करतोय असं म्हणत होते. परत जे ॲग्रीचे पोरं होते ते म्हणत होते आम्हाला पण मेन्शन कर. पण मी म्हणलो आम्ही यूट्यूबर आहे, आम्ही रील स्टार नाही, आम्ही यूट्यूबर आहे असं सांगत होतो. पोरी देखील माझ्याकडे पाहून हसत होत्या. पण मी म्हणलो जाऊ द्या, इग्नोर, नोटिंगला इग्नोर. असं करता करता आम्ही पार शेवटला आलो. म्हणजे दमादमाने सगळे कॅमेराकडेच पाहत होते. आणि ज्या पोरी होत्या ना त्या म्हणत होते हा यूट्यूबर आहे, हा यूट्यूबर आहे. मामा आपल्याला हात करीत होते पुढं जा असं अजून शूट कर. परत जे आमचे सर होते का त्यांना पण भजन खूप येतं, खूप चांगल्या पद्धतीने भजन येतं. म्हणजे ते फक्त म्हणायला शिक्षक आहे, पण इनडायरेक्टली ते इतकं भारी भजन म्हणतात ना, खूप भारी, तोडच नाही त्याला. आणि जे महाराज लोक होते का त्यांच्या सगळ्यांच्या सोबत चालू होते ते. आणि जी पालखी होती का ती एकदम भारी क्रिएट केली होती ना, म्हणजे त्याला फुलं वगैरे सगळं जिथल्या तिथं होतं. म्हणजे असं नाव ठेवण्यासारखं काहीच नव्हतं. आणि ना आम्ही म्हणजे आणि एवढं सारं करताना आहे ना आमची एवढी गर्दी पाहून आहे ना, एवढं ट्रॅफिक जाम झालं होतं ना की आहे ना गाड्यांना, म्हणजे जे गाड्या शिंगणापूरला जाणार त्यांना जागाच नव्हती, एवढ्या म्हणजे ट्रॅफिक जाम झाली होती. आणि म्हणजे असं, आणि मी ना चालून चालून मी पर्सनली खूप थकलो होतो. मी आपलं मस्तपैकी पालखीत बसून सगळा व्ह्यू शूट करत होतो. म्हणजे कसं पाय नको दुखायला उद्या कॉलेजला जायच्या टायमाला. म्हणजे आपलं निवांत गेलो आणि निवांत आलो, काही झंझट नाही काही नाही. त्यानंतर मग जे मामा होते का मामा लोक ते सगळं ट्रॅफिकला क्लिअर वगैरे करीत होते मस्तपैकी. आमच्यासोबतच 2 मामा होते की जे शेवटला आम्हाला काही प्रॉब्लेम वगैरे नाही यायला, आम्ही काही मागं वगैरे नाही सुटायला, म्हणून त्या मामाने पण आम्हाला भरपूर सहकार्य केलं. मामा म्हणजे एकदम सगळ्यांना सांगत होतं पुढं जा, इकडं जा, तिकडं जा, असं चला लवकर, लई मागं राहिलो आहे आपण, असं सांगत होते. आणि सगळे आहे ना जे आणि दुसऱ्यांना देखील बोलवत होते. आणि दुसरे काही न म्हणता लगेच येत होते भजन वगैरे कीर्तन वगैरेला. आणि जी समाप्ती होती ना आमचे भरपूर सर तर भजन व टाळ वाजित होते. खूप भारी कार्यक्रम झाला. जर तुम्हाला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तर तवर काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा. तर बाय बाय.